तोंडाला वास येणं म्हणजे दुर्गंध येणं हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट असते आणि बरेच वेळेला असं होतं की आपल्या तोंडाला वास येत असतो आणि आपल्यालाच माहिती नसतं, आपल्याला ते समजतही नाही. मग आपल्या जवळचा एखादा मित्र असतो, तो सांगतो की अरे तुझ्या तोंडाला खूप जास्त प्रमाणामध्ये दुर्गंध येतोय. मग हा तोंडाला आलेला वास कमी करण्यासाठी आपण काय करतो तर आपण दात घासतो किंवा माउथ फ्रेशनर वापरतो किंवा माउथ स्प्रे वापरतो. असे अनेक गोष्ट आपण फक्त तोंडापुरती करतो, दातांपुरती करतो. आपल्याला वाटतं दातांमुळे तोंडाला वास येतोय, पण मित्रांनो अनेक वेळेला श्वासाला वास येत असतो आणि तो श्वासाला जो वास येत असतो ना त्याची कारणं वेगळी असतात, त्याची कारणं दातांमध्ये नसतात. आणि तुम्हीच बघा, तुमच्या पण तोंडाला कित्येक वेळेला वास आलेला असेल आणि तुम्ही त्याच्यावरती असाही रिप्लाय दिलेला असेल की अरे मी तर रोज दात घासतो, मी तर आज दात घासून आलेलो आहे, तरी सुद्धा माझ्या तोंडाला वास कसा काही येऊ शकतो असे आपण विचार करतो. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तोंडाला वास येण्याची काही कारणं जी कदाचित तुम्हाला माहिती नसेल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोंडाला वास येण्याची 3 कारणं असतात. पहिलं कारण, दातामध्ये कुठेतरी अन्न अडकतं आणि ते अनेक दिवस तसंच राहतं आणि त्याच्याने वास येतो, म्हणजे ते अन्न कुजतं आणि त्याचा वास यायला लागतो. पण दातामध्ये ज्यावेळेला अन्न अडकतं ना आणि त्याचा वास येतो हा खूप कमी प्रमाणात असतो, म्हणजे हा जास्त नसतो, थोड्याच प्रमाणात असतो, अतिशय दुर्गंध नसतो. आणि हा जो तोंडाचा वास असतो हा दात घासल्याच्या नंतर लगेच निघून जातो, कारण दातामध्ये अडकलेलं जे अन्न असतं ना ते निघून गेलं की हा वास सुद्धा जातो. दुसरा प्रकार असतो की अपचन झाल्या कारणाने तोंडाला वास येतो. दात खराब असल्या कारणाने वास येतो हे आपल्याला माहितीच आहे, पण अपचनामुळे आपल्या तोंडाला वास येतोय हे आपल्याला कसं समजणार? मित्रांनो, तुम्ही कितीही दात घासा, कितीही माउथ फ्रेशनर वापरा, हा वास येतोच येतो. कारण तोंडाला हा जो वास येत असतो ना, दुर्गंध येत असतो, हा अपचनामुळे येत असतो. अनेक वेळेला बघा, आपण कांदा खातो, लसूण खातो आणि हे जी दोन्ही वनस्पती ज्या आहेत ना, ह्या दोन्ही वनस्पती सुगंधजन्य आहेत. म्हणजे सुगंध त्यांना बोलता येणार नाही, पण त्यांना एक चांगल्या प्रकारे वास येत असतो. म्हणजे घरामध्ये नुसतं लसूण चेसली तरी संपूर्ण घरामध्ये नुसता वास त्याचा येतच असतो आणि तो वास आपल्याला आवडतो सुद्धा. ज्या वेळेला हाच कांदा लसूण पोटामध्ये जातं आणि त्यावेळेला ते फाऊल स्मेलिंग क्रिएट करतं आणि त्यावेळेला आपल्या तोंडाला त्याचा वास येतो, म्हणजे कांद्याचा वास येतो आणि लसूणचा वास येतो. तसंच इतर अन्न सुद्धा ज्यावेळेला पोटामध्ये जातं आणि ते त्या ठिकाणी पचत नाही आणि न पचल्याच्या नंतर ते तिथे जर अडकून राहिलं तर त्याच्यापासून एक दुर्गंधयुक्त असा गॅस तयार होतो आणि तो गॅस आपण जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तेव्हा आपल्या पोटातून मुखावाटे बाहेर यायला लागतो आणि हा वास ज्याला बाहेर येतो त्याला त्याचा अतिशय प्रमाणामध्ये दुर्गंध येत असतो. तर अशामुळे म्हणजे पचन न झाल्या कारणाने आणि अन्न पोटामध्ये तसंच राहिल्या कारणाने अपचन होऊन हा दुर्गंध येत असतो. आणखीन एक काय होतं की ज्या वेळेला आपल्या पोटामध्ये अन्न असं असतं आणि ते सडतं, खराब होतं, आम तयार होतो, ते रक्तामध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं, तिथून ते फुफ्फुसांमध्ये घेऊन गेलं जातं आणि फुफ्फुसामार्फत त्याचा वास येतो. आता तुम्ही म्हणा हे काय डॉक्टर काय पण सांगतात, काय पण फेकतात, रक्तामध्ये जातं मग तिकडनं ते फुफ्फुसांमध्ये येतं. अरे पण फुफ्फुसांमध्ये येईपर्यंत ते तसंच राहील का, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. पण तुम्हाला मी एक सांगतो की जी लोक दारू पितात, जी लोक स्मोकिंग करतात, त्यांच्या श्वासावाटे वास येत असतो. त्यांनी बोलू न बोलू त्यांच्या श्वासावाटे वास येतो, त्यांच्या अंगाला वास येत असतो. जी लोक दारू प्रचंड प्रमाणामध्ये पितात त्यांना ज्या वेळेला घाम येतो त्या घामावाटे त्या दारूचा वास येत असतो आणि जर ही दारू अति प्रमाणामध्ये प्यायली गेली तर श्वासावाटे वास येतो. तसंच हे अन्नाला सुद्धा लागू होतं. ज्या वेळेला पोटामध्ये अन्न एका जागेवर राहून तिथून एक गॅस तयार होतो, तो जर ऍब्झॉर्ब झाला तर श्वासावाटे वास यायला होतो. मग त्यावेळेला तुम्ही बोला किंवा नका बोलू, तुमच्या नाकावाटे श्वास बाहेर जातोय तर तुमच्या श्वासाला वास येतोय. तर तोंडाचा वास हा फक्त दातांपुरती किंवा मुखापुरती मर्यादित नसून तो आपल्या पूर्ण पचन संस्थेशी निगडीत आहे आणि श्वसनमय संस्थेशी सुद्धा निगडीत आहे. जर तुमच्या तोंडाला वास येत असेल तर सर्वात पहिलं पोटाची चिकित्सा करा. जर तुमच्या तोंडाला वास येत असेल आणि तुम्ही दात घासले आणि वास गेला तर समजा की तो वास मुखावाटे आहे. पण जर एवढं सगळं करूनही वास जात नाहीये आणि सतत हा वास येतच आहे आणि त्याच्याबरोबर आणखीन एक लक्षण असतं ते म्हणजे जिभेवरती एक सफेद रंगाचं कोटिंग असतं, हे कोटिंग पण असतं आणि दुर्गंध पण असतो. तर अशा वेळेला समजायचं की दुर्गंध जो येत आहे तो पोटातून येत आहे, तो श्वासावाटे येत आहे.
तर तो इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायला होतात, ते उपाय आता आपण जाणून घेऊया। सर्वात पहिला उपाय म्हणजे बडीशोपचं पाणी। मित्रांनो, मी अनेक ठिकाणी पचन विकारांसाठी बडीशोप ही सजेस्ट करतो। आतापर्यंतच्या अनेक व्हिडिओमध्ये मी बडीशोप वेगवेगळ्या मार्फत सांगितले आहे, कारण बडीशोप ही वनस्पतीच अशी आहे की जी पचनासाठी मदत करते। म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बडीशोप घेता त्यावेळेला पचन अग्नी जी असते, पाचन अग्नी जी असते ती चांगल्या प्रकारे दीप्त होते आणि जे अन्न पोटामध्ये आलेलं आहे त्याचं पचन करून टाकते। तर बडीशोपचं जे पाणी असतं हे जेवताना मध्ये मध्ये जर थोडं थोडं तुम्ही घेतलात, आता बडीशोपचं पाणी कसं बनवायचं, तर 1 चमच बडीशोप 1 ग्लास पाण्यामध्ये उकळवायची आणि ते पाणी जेवणाच्या मध्ये एक एक घोट करून घ्यायचं। असं केल्याने हा दुर्गंध निघून जातो। दुसरा उपाय आहे मुस्ता जल। मुस्ता नावाची जी वनस्पती असते ही वनस्पती सुद्धा याचा काढा बनवून तुम्ही घेऊ शकता। मुस्ता जल जे आहे हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी सिप बाय सिप थोडं थोडं तुम्ही घेऊ शकता। मुस्ता जल कसं घ्यायचं, तर 1 चमच मुस्ता चूर्ण घ्यायचं, अर्धा लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ते उकळवायचं, गाळायचं आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पाणी थोडं थोडं पीत जा। पण ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी मुस्ता जल न घेता बडीशोपचाच वापर केलेला उपयुक्त ठरू शकतो। तिसरा उपाय मनुका। मनुका ज्या असतात ना, ह्या 20 काळ्या मनुका 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवाव्या, सकाळी त्या मनुका त्याच पाण्यामध्ये क्रश कराव्या आणि ते क्रश करून ते पाणी गाळून घ्यावं आणि त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण टाकावं। ते त्रिफळा चूर्ण टाकून ते जर पाणी तुम्ही सकाळी उपाशपोटी प्यायलात तर तुमचं पचन चांगलं होईल, पित्ताचा त्रास पण कमी होईल आणि तोंडाला वास यायचा कमी होऊन जाईल। पण मित्रांनो, ज्यांना जुलाब थोडं जरी काही घेतलं, म्हणजे दूध घेतलं की जुलाब होते, मनुका खाल्लं तर जुलाब होतं, त्यांनी हा उपाय शक्यतो करू नये। तर हे झाले तोंडाला वास आल्याच्या नंतर, म्हणजे दुर्गंध आल्याच्या नंतर काय उपाय करायचे ते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला सुद्धा असेच काही जर प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याचा व्हिडिओच्या स्वरूपामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा।